होते, तुडू तुडू मारत होते, दगडाने मारत होते, लादा बुक्याने मारत होते, जे येईल ते मारत होतो. माझी साडी फेडली होती, माझा ब्लाऊज फाडला, मला उघडी केले होते. जनगणनाचे काम करत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यावर आणि त्यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना स्वारगेट परिसरात घडली आहे. सरकारी कर्तव्य बजावत असताना काही जणांनी महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच तिचे कपडे फाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी वनिता गोरखनाथ पाटोले, वय 48, या पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांना जनगणना 2027 संदर्भातील ड्युटी देण्यात आली होती. फिर्यादीनुसार 27 मे 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30च्या दरम्यान वनिता पाटोले या मीनाताई ठाकरे वसाहत गल्ली क्रमांक 14 येथे जनगणनेचे काम करत होत्या. त्यावेळी विकास नवनाथ मोरे, त्यांची पत्नी क्रांती मोरे, बहीण मुक्ता कसबे, आई लीलावती मोरे आणि पुतण्या अभिजित मोरे यांनी त्यांना शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. माझं नाव वनिता गोरखनाथ पाटोळे आहे. मी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये शिपाई म्हणून आहे. तर मला जनगणनेची ड्युटी दिलेली होती. तर मला मीनाताई ठाकरे वसाहत इथं जनगणनेचं कार्य मी करत होते. जनगणनेच्या कार्यामध्ये मी प्रश्नाचं उत्तर त्यांचा बरोबर देत होते. पण त्यांचे विकास मोरे म्हणून एक मला माणूस आला आणि त्याच्याबरोबर क्रांती मोरे म्हणून बायको होती. तिने मला विनाकारण शिव्या द्यायला चालू केलं. त्याचा मी काल व्हिडिओ बनवलेला आहे. पण मला त्यांनी मारहाण करण्याची धमकी दिली. जनगणनेमध्ये तुम्ही आमच्या दारावर काय येत आहे प्रश्नांची उत्तरं मागायला, म्हणून त्यांनी मला मारहाण आज केलेलं आहे. पण काल त्यांनी मला भरपूर शिव्या दिल्या. मग मी माझ्या मुलाबरोबर गेले परत तिथं. तर त्यांनी परत शिव्यागाळी चालू केल्या. मग शिव्यागाळी चालू केल्यावर आम्ही बाहेर आलो, रस्त्यातून बाहेर आलो आणि घरी यायला लागलो. ते काम मी तिथंच थांबवलं, नको भांडण तंटा म्हणून. पण त्यांनी 10-12 लोक आणलेली होती आणि त्यांच्या घरातल्या 5-6 व्यक्ती होत्या. त्यांनी मला माझ्या मुलावर एवढा अटॅक केला ना, तिथं आम्हाला लळून मारलं, माझ्या मुलाला मारलं, त्याच्या बोटाला चावला, त्याला 4 टाके पडलेले आहेत. मला एवढा मनस्ताप झालाय ना, मी काहीच सांगू शकत नाही. आम्हाला एवढे मी काय करून काय नव्हतं झालं होतं. मला एवढे मारत होते माझ्या मुलाला. मला माझी काय चुकी आहे, पण मी जनगणना करत होते. मी काही वाईट उद्देशाने गेले नव्हते. त्यांच्याशी माझी दुश्मनी पण नव्हती. मी पहिल्यांदाच त्या घरामध्ये गेले होते. त्यांनी माझ्यावर एवढा अटॅक करण्याचं कारण काय? मला न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्यामध्ये जे जनगणनेचा हा विषय होता. जनगणना करत असताना त्यांना 4 ते 5 जणांनी मारहाण केलेली आहे. त्या संदर्भातली फिर्याद घेण्याचं काम चालू आहे. ते सांगतील त्याप्रमाणे फिर्याद आम्ही दाखल करून घेतोय आणि FIR दाखल झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्यांच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललोय की साधारण स्लम एरियामध्ये जनगणनेच्या संदर्भात थोडंसं अवेअरनेस होणं सुद्धा गरजेचं आहे. समज गैरसमज जर असतील त्या संदर्भात की SRAचं आणि असं असावं असं काही लोकांनी आता मला सांगितलेलं आहे. तर त्या ज्या ठिकाणी त्यांना पोलिसांची मदत लागेल ह्या जनगणनेमध्ये, ते 100% पोलिसांच्या मार्फत सहकार्य करण्याची भूमिका पोलिसांची आहे.